We'll open our Bibles to Isaiah chapter 26 verse 4. Hope in the Lord forever, for God the Lord is the everlasting rock. यशया 26:4 मध्ये लिहिलंय, सदा सर्व काळ तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा, कारण परमेश्वरा यहोवा याच्या ठाई सर्व कालचा खडक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When it is God, देव म्हटलं ना, always entertain great hope. देव म्हटलं की नेहमी मोठी आशा ठेवायची, कारण तो देव आहे. It is hopeless to live without hope. आशेशिवाय जगणं म्हणजे आशाहीन जगणं आहे, त्याला जगणं म्हणत नाहीत. When a man commits suicide, एखादा माणूस जेव्हा आत्महत्या करतो, that means याचा अर्थ he has lost hope. त्याची आशा गेली होती, संपली होती. Because the last thing that ever leaves mankind is hope. कारण मानव जातीला शेवटची गोष्ट जर सोडते तर ती आहे आशा. You hope on anything else, तुम्ही आणि कशावरही आशा ठेवा, your hope will be gone. तुमची आशा जाईल. But if you hope on God, पण जर देवावर आशा ठेवली ना तुम्ही, God will show favor तर on you. देव तुमच्यावर अनुग्रह करेल, कृपा करेल. हालेलुया. Let your hope not be today and then tomorrow there is no hope. आज तुम्ही आशा ठेवली देवावर आणि उद्या नाही ठेवली, असं करू नका. Every day have hope in दर God. दिवसाला तुम्ही देवावर आशा ठेवून जगा. Every day hope that God is going to do something for दर me. दिवसाला आशा ठेवा की देव माझ्यासाठी काहीतरी करणार That आहे, God is working on my की देव behalf. माझ्या वतीनं कार्य करत आहे, That God is changing my की situation. देव माझी परिस्थिती बदलत आहे. Only hoping in God will give you peace and joy. फक्त देवावर आशा ठेवूनच तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल. Only hoping in God will give you confidence to फक्त live. देवावर आशा ठेवूनच तुम्हाला जगायचा विश्वास मिळेल. Happy is the man who has got God on his ज्याच्या side. बाजूने देव आहे तो माणूस आनंदी आणि सुखी आहे. Is God on your side? मला एक उत्तर द्या, देव तुमच्या बाजूने आहे का? Is God on your side? देव तुझ्या बाजूने आहे का मला सांग. Then happy are you. मग तू आनंदी आहेस ना राजा? Hopelessness is very, very bad. आशाहीनता आणि निराशता फार वाईट आहे बेटा. Hopelessness can grip a person from any age. आशाहीनता आणि निराशता माणसाला कुठल्याही वयात येऊ शकते. लहान काय, मोठे काय, तरुण काय, कोण काय. And the root cause of hopelessness आणि निराशतेचं मूळ कारण आहे, can be many things. अनेक गोष्टी असतात त्याच्यात. Maybe he has incurred some loss कदाचित त्याचं in काही life. कदाचित आयुष्यात त्याचं काही नुकसान झालं असेल, or major life disruptions. किंवा आयुष्यामध्ये काहीतरी मोठे त्रास, दुर्घटना झाल्या असतील. Maybe he has been cheated. कदाचित त्याला लोकांनी फसवलं असेल. Maybe a death in the family, कदाचित त्याच्या फॅमिलीत कोणी वारलं असेल, or losing a job, किंवा नोकरी गेली असेल अकस्मात, or confronting a major illness, किंवा काहीतरी मोठा भयानक आजार, काहीतरी रोगराई झाली असेल, or facing financial crisis. नाही तर आर्थिक अडचण असेल, पैसा नसेल. All these things lead to hopelessness. आणि या सगळ्या गोष्टी निराशतेकडे नेतात बेटा. And men cannot help you. आणि लोक तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकत नाहीत. No diviners can help you. कोणी तंत्रमंत्र करणारे सुद्धा यात मदत नाही करू शकत. People will talk, लोक बोलतील, but only God delivers. बोलणारे बोलतील, पण सुटका फक्त देव देईल. Only God delivers. फक्त देव करून दाखवेल आणि तुला सुटका देईल. Don't be deceived. अजिबात फसू नका. We are all sailing in the same boat. आपण सगळे त्याच नावेत प्रवास करत आहोत. We cannot help one another. नाही आपण एकमेकांना मदत करू शकत. If there is a boat in which we are all sailing together, समजा एका नावेत बसून आपण सगळेजण एकत्र प्रवास करतोय, and if there is a hole in that boat, आणि त्याच नावेला जर भगदाड पडलं, you cannot help me, I cannot help you. तर ना तू मला मदत करू शकतो ना मी तुला मदत करू शकतो. We need outside help. मग तिथे बाहेरची मदत गरजेची पडते. In the same way, तसंच आहे. we are all going through this struggle. आपण सगळे संघर्षातनं आणि आयुष्यामध्ये त्रासातून जातोय. We need outside help. आपल्याला बाहेरच्या मदतीची गरज आहे बेटा. And God is ready to help. आणि देव आपल्याला मदत करायला तयार आहे. He is the only hope. देव एकच आपली आशा आहे. God is our last hope. देव आपली शेवटची आणि एकमेव आशा आहे. Don't give up. हार नका मानू. Don't focus on the negative. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका. Don't listen to people who will give you negative reports. आणि लोक जे येऊन तुमच्याशी नकारात्मक बोलतील ना, त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. त्यांना तोंडावर सांगायचं की माझ्याशी बोलायलाच येऊ नका. Stay close to God. देवाच्या जवळ राहा. The source of all life is God. संपूर्ण जीवनाचा स्रोत देव आहे. He breathed in your nostrils. That's why you are alive. देवाने तुझ्या नाकपुड्यांमध्ये श्वास फुंकलाय म्हणून तू जिवंत आहेस. हा श्वास कोणी दिलेला नाहीये. हा श्वास देवाने दिलाय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 147 verse 11, स्तोत्र 147:11,
The Lord takes pleasure in his worshippers परमेश्वराला त्याच्या आराधकांवर आनंद होतो. and in those whose hope is in his mercy. आणि ज्यांची आशा देवाच्या दयेवर आहे ना, ते लोक देवाला आवडतात. Praise God. Amen. Are you worshiping God? तुम्ही देवाची आराधना करता का? You worship God every day. रोज देवाची आराधना करा. God will take pleasure in you. देवाला तुमच्यामध्ये आनंद मिळायला लागेल. रोज आराधना करा, रोज भक्ती करा. You cry, but cry before God. तुम्ही रडा जरूर, पण देवासमोर रडा बेटा. You seek, but seek God. शोधाल, पण देवाला शोधाल. You complain, but complain before God. तक्रारी करायच्या आहेत ना, देवाला तक्रार करा. Because hope will not bring your expectation to pass. का आशा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. But hoping on God पण देवावर ठेवलेली आशा will make your expectations to come true. तुझ्या अपेक्षा खऱ्या करेल. The world will dash your hopes. जग तुमच्या आशांना चक्काचूर करेल. The situations may be tough, परिस्थिती अवघड असेल, आयुष्य आहेच असं, but our hope can still live on. पण तरी आपली आशा जगू शकते जर ती जिवंत देवावर असेल तर. He who lives upon hope, जो आशेवर जगतो ना, he lives on the promises of God. तो देवाच्या वचनांवर जगतो. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. जो जिवंत देवाच्या आशेवर जगतो, तो जिवंत देवाच्या वचनांवर जगतो. And his hope will never be dashed. त्याची आशा कधी चक्काचूर होणार नाही. At the end of the day, दिवसाच्या अखेरीला ना राजा, no matter what the problem, काही समस्या असो आयुष्यात, we must move forward in life. पुढे जायचं. आगे बढो, आगे बढो. Move forward with hope. पुढे जायचं आशेने. Don't turn backward. अजिबात मागे वळून बघायचं नाही. Don't walk backward. अजिबात मागे पावलं टाकायची नाहीत. Don't live in fear. अजिबात घाबरून जगायचं नाही. पुढे 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 जायचं. नो टर्निंग बॅक. And that's why Jesus came, म्हणून तर येशू आलेले आहेत. to hold your hand and take you forward in life. अक्षरशः तुझा हात धरून आयुष्यात तुला पुढे न्यायला येशू आलेत. Jesus is the strength of our life and our portion forever. येशू आपल्या आयुष्याची ताकद आणि कायमचा वाटा आहे. माझी एस्टेट माझा देव आहे. मी मेल्यावर माझ्याकडनं कोणाला काय मिळेल? मी मेल्यावर माझ्याकडनं एखाद्याला देव मिळेल. There is no greater person than Jesus. येशूंपेक्षा मोठा माणूस नाही राजा. Nobody had lived like Jesus. येशूंसारखं कोणी जगलेलं A नाही. royal life, शाही जीवन, overcoming life, मात करणारं विजयी जीवन, powerful life, सामर्थ्यवान जीवन, miraculous life. चमत्कारिक जीवन. हालेलुया. आमेन. Death could not hold him. मरण त्याला धरू शकलं नाही. Satan could not stand before सैतान him. त्याच्या समोर उभा राहू शकला नाही. Sickness could not stand before him. आजार त्याच्या समोर टिकले नाही. The storms bowed their head before Jesus. वादळ त्याच्या समोर झुकलं. Death gave up. मरणाने हार मानली. Grave gave up. कबरेने हार मानली. That is Jesus. असे येशू आहेत आपले. ओ हालेलुया. Do you know तुम्हाला माहित आहे, what gives me the hope every day? मला रोज कुठून आशा मिळते? It is the name of Jesus. येशूंचं नाव मला आशा देतं. There is no hopeless case in the presence of Jesus. आणि येशूंच्या समासामध्ये निराशमय केस नसते. He changed the funeral into resurrection. अहो, येशूंनी मैतीला पुनरुत्थानात बदललंय. Jesus never attended a funeral येशू कधी मैतीला गेलेले नाहीयेत. without raising up the dead people. गेले असतील तर तिथं मेलेल्याला जिवंत करून आलेले आहेत. येशू म्हटलं की आशा बेटा. येशू म्हटलं की आशा. Jesus will change your fortune. येशू तुझं भवितव्य बदलतील. He will settle all your problems. येशू तुझ्या सगळ्या समस्या सोडवतील. No case is too hard for Jesus. एकही केस येशूंना अवघड नाहीये. He will give strength in your weakness. येशू तुझ्या अशक्तपणात तुला शक्ती देतील. He will heal your emotions. येशू ख्रिस्त तुझ्या भावनांना आरोग्य He देतील. will heal your sicknesses. येशू तुझ्या आजारांना आरोग्य देतील. येशू आहेत ते, देव आहे. One decision to follow the Lord एक निर्णय प्रभूच्या मागे चालायचा will make thousands of changes in your life. हजारो बदल तुझ्या आयुष्यात आणेल. Thousands of changes. हजारो बदल तुझ्या आयुष्यात आणेल. एक निर्णय जर तू घेतला येशूंच्या मागे चालायचा तर. You need to maintain that hope, तरी ती आशा ठेवायची. hoping in God देवावर आशा that my change is की coming. माझा बदल येत आहे. My future is bright. माझं भविष्य उज्ज्वल आहे. My God will bless me. माझा देव मला आशीर्वाद देणार My आहे. God will see me through. माझा देव मला पार नेणार आहे. That no matter what happens, की काही जरी झालं, my God will come through. माझा देव मला वाचवायला येईलच. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.